का हो राजाराम भाऊ, कुठं चालले सकाळच्या सकाळी? काही नाही हो सीताराम भाऊ, ते बीजोत्सव आहे ना नागपूरले, तर चाललो बा भेट द्याले. बीजोत्सव? काय बीजोत्सव? बाप्पा भाऊजी, तुम्हाला बीजोत्सव माहित नाही? सीताराम भाऊ तर लयच मागं राहिले राजा. सांगा ना राजा, काय होय तर मग मी येतो ना जमलं तर. मला सांगा तर घरी काय होय बीजोत्सव? हे पाय सीताराम भाऊ, शुद्ध अन्न, पाणी आणि पर्यावरण याची जर आपल्याला जोपासना करायची असेल तर त्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती करावं लागल. आणि सेंद्रिय शेती करायसाठी आपल्याला लागेल पारंपरिक आणि काटक बियाणं. आता हे बियाणाचं संवर्धन आणि प्रसार याच्यासाठी जे आयोजन केलेलं असते ते म्हणजे बीजोत्सव. अहो भाऊजी, शेतकरी, ग्राहक, अभ्यासक आणि वैज्ञानिक यायचं एकाच ठिकाणी भेटीगोटीचं निमित्त म्हणजे आपलं बीजोत्सव. शेतकरी आणि ग्राहक यांच्या डायरेक्ट भेटीची सोय म्हणजे बीजोत्सव. खात्रीचा सेंद्रिय शेतमाल भेटाचे ठिकाण म्हणजे बीजोत्सव. आणि सोबत कामाचे पुस्तकही भेटतात. बाप रे राजाराम भाऊ, हे तर राजा मला माहीतच नव्हतं. पण का हो, मी तर राजा रासायनिक शेतकरी आहो. पण इच्छा आहे राजा आता सेंद्रिय शेती करायची, कारण इकडे तर काही उरूनच नाही राहिलं. मग माय काय जमील का नाही तिकडे येणं? मग तुम्ही अवश्य आलं पाहिजे भाऊ, आलं पाहिजे म्हणजे आलं पाहिजे. का हो, मग आपला बीजोत्सव किती तारखेला आहे, कुठं आहे, काही सांगा ना, पत्ता बित्ता द्या आम्हाला. येणाऱ्या 21, 22, 23 मार्चले. आणि ठिकाण आहे वनामती, बोले पेट्रोल पंप जवळ, धरमपेठ, नागपूर. आपलं तर ठरलं रे बा, आपण तर चाललो यावर्षी बीजोत्सवात. आणि तुम्ही काय फक्त व्हिडिओ पाहता का? तुम्ही बी ये जा बरं. हो.